रामराम मंडळी, माझे नाव मिळवून मराठी भाषा आणि संस्कृती हा एक सुंदर संघ. मराठी पण आनंदाचा सागर. मराठी मातीच्या सुगंधी वातावरणात आपले सहर्ष स्वागत. वाघासारखी नरकाळी न्यायला नुसतं वाघ असून चालत नाही, त्यासाठी अंगात शिवाचा अंश असावा लागतो. रणगण उतरून नुसती हाताची मूठ वळून चालत नाही, त्यासाठी आई भवानीचा आशीर्वाद असावा लागतो. शिवपुत्र राज्याभिषेक सोहळा. श्रीपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की सह्याद्रीच्या कुशीत शिवांच्या उघड्यामध्ये प्रतिपदाचा सोहळा 33 कोटी देवही लाजली. खूपच छान शिवमुद्रा प्रस्तुत सोहळा संपन्न झालेला आहे. तरी सर्वांनी जोरदार टाळ्या अरे चिडिया 4-5 दिवसात तू फिरपट राहिले. अरे बोलत्या काय सांगू रे तुला. नको सांगू. जाऊ दे ऐक. आमच्या शाळेत ना गॅदरिंग आहे गॅदरिंग. त्यात लय मजा येत आहे. त्यात महाराष्ट्र राज्याबद्दल दाखवत आहेत. सांगू तुला महाराष्ट्राला काय माहित आहे. अरे महाराष्ट्र राज्य म्हणजे छत्रपतींची संत ज्ञानेश्वरांची ही पावनभूमी आहे. वा वा छान चिडिया. तुला अजून काय माहिती महाराष्ट्राबद्दल. अजून नाही माहित होत्या. सांग ना. चल चिडिया चला महाराष्ट्राची संस्कृती समजा दाखवू दुसरं तुला. चल बघू. चला चला बस तिकीट
पहिला विभाग कोकण. कोकण म्हणजे कलेचा जागर, विविध कलाकारांचा आगर. कोकण म्हणजे सुखाचा मार्ग, याचे मी पाहिले साक्षात सूर्य. कोकण सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे स्नेहा मोरे आणि पल्लवी यादव. हे सरला काय गो ती बायलीची काकी केलेली घराकडे हळदी कुंकू हाताना सांगू दिलेली. वय वय काय हो जात ना सर किती वाजता जाणार? आता काय वय बाई जाऊया लवकर जाऊया नाही तर उशीर होतो. होय होय तसाच करूया. जेवण करूया पायाची डोकं टेकूया भांडी घासून जाऊया. होय होय परत तुला कळ लागलं माझ्याकडे. चला येते. वय वय तू अशी तेव्हा सांग मला. होय सांगताय तू वय वय सपोर्ट संपली शाही मृदुंगाची तरी भक्तीत पडेना भंग. टाळ देई विनेला साथ ओट गाय्य भंग. त्याची महाराज सादर करण्यासाठी येत आहे प्रांजल आणि सरकार. पंढरपुरी आहे माझा माय बाप हो, पंढरपुरी आहे माझा माय बाप. येई हो विठ्ठला माझे माऊली. अहो आवरा की पटापटा जायचं ना वारीला. अगं वय तुमची तयारी झाल्यावर 4 भाकरी घे भाजून घे आणि निघूया आपण. कधी एकदा पंढरीची वाट धरते असं झालंय मला. वय वय एकटेच नाही समजा वारकरी संप्रदाय वाट बघूया वारीचा. विठ्ठल आपला मायबाप आहे त्याची वारी म्हणजे भेटीचा सोहळाच म्हणा. खरंच पुण्यच आपले आपण महाराष्ट्रात जन्म घेतला. आज 20 वर्ष झाले तरी वाट चुकली नाही आपली. अगं विठ्ठल आहे आपल्या पाठीशी. आज पातूर नाही चुकली इथून पुढे मी नाही चुकणार. चला आता नाही तर उशीर व्हायचा. चला Yeah.
माऊली निघाली पंढरपुरा मुखाने हरी विठ्ठल विठ्ठल म्हणा. खूप छान वारकरी. वैपुरी जगात झाली ऐराणीची हातच न्यारी बहिणाबाईची ओवी गायली जाते हृदयवारी म्हणजे अरे असं काय वय राहणार रोज रोज कधी खायला जास्त वय आहे ना तर कधी तिखट जास्त वय आहे ना. कशी काय करायची तू असं आते कोणते म्हणजे तुझ्या फिरायला जाणे म्हणून कशी करायची. तुमले समजी राहिले ना तर मग काबरा नाही यायचं मला फिरायला. चल मग तुला नाही जात मी फिराले पण कुठे जाऊ ना आपण तोरणमाळला जाऊ. आहे काय तुले तोरणमाळ नाही माहित. अरे तोरणमाळ म्हणजे आपला खानदेश माहित थंड प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. तुमचं डोकं फिरी आहे का निघाल्यावर चाललंय ना तरी तुम्हाला कळ पडणं का. मग नुसता कुठे जावा ना. चला आपण प्रकाशाला जाऊ. प्रकाशा काय काय अरे तुमला प्रकाशाला माहित प्रकाशाला दुसरी काशी म्हणतस. तथे तापी नावनी एक पवित्र नदी छे. तथे तुम्ही अंग धुशाल ना तुमना आखा पाप धुई जातात. तुमल्या अजून सांगू तथे महादेवना एक 60 लिंग छे. चल मग कथे जाऊ आपण. खोपऱ्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिला साडीचे तीर झाडाले चांगला पिल्लरी जुनी झोक्या जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले चांगला. मना गाव मना देश धन्यवाद. असे आमच्या मराठवाड्याचा आंबा अभिमान. हॅलो कसं आहे तुमचे लातूर त्यापेक्षा आमचं छत्रपती संभाजीनगरच झालं. आता खरं आहे ते खरं आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण आणि संस्कृती दोन्ही आहे. विद्याच्या माहिती विद्याचा नाही. आमच्या नागपूरचे 100% पोरं 100% मार्क्स घेऊन पास. आय डोंट डवेल इन द पास्ट. आमच्या इतिहासाचा वारसा आहे आमच्या छत्रपती संभाजीनगरला. राजांचं नाव दिले आमच्या शहराला. नेते आमचे विरोधी पक्ष नेते आमचे पक्ष आमचा आणि पॅटर्न पण आमचा. लातूर पॅटर्न. कसला अभिमान आहे की तुला एवढा. पर्यटनाची राजधानी म्हणतात आमच्या छत्रपती संभाजीनगर. वेरूळची लेणी माहितीये का. हा माहिती आहे ना. एकाच दगडात घुसून माहितीये. हो माहितीये. बारामती लेणी माहितीये. बरोबर. चला तर पाहूया मराठवाडा. धन्यवाद आविष्कार प्रियंका. खूपच छान. कधी झुणका भाकर खाल्लीस काय. नाही ना अगं काय आहे ते. तुला नाही माहित का विदर्भाचा खास पदार्थ आहे
शेगावले गेलो तर महाराजांचा प्रसाद नाही आला म्हणजे कसं जमायचं? पहिले म्हणजे तू जरासा चहा दे, मी हेलपाटे खाऊन आलोय. एका कामाची नाही एका कामाची नाहीये. ह्या घरी आलं नाही की झाली यायची चालू आहे, याच्यावाली कटकट चालू नाही ना मायाच्या. मला काय सांगता सांगा ना तुमच्या बुडीले. बुडी कोणाने म्हणली मग तू? नुसत्या काय भांडत राहता तुम्ही? नुसत्या भांडत राहता. पायवर ती बायको कशी बोलते मला? होय मला सांग, जर जिजाऊ साहेब जर त्याच्या सुनेला अशाच भांडत असत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य कसं घडवलं असतं? जाऊ दे बाबा, मुले तू एकदा माहुले नाही बरं. पहिले मला चिखलदऱ्याला घेऊन चला. त्याच्या पहिले मी तुम्हाला सिडकेला घेऊन जातो, म्हणजे तिथं जाऊन तुम्ही जिजाऊ महासाहेबांचा जरासा आदर्श घ्यायचा, तुमचे भांडण थांबवचा. विदर्भासाठी 4 मायावराडी मातीले येथे जाणण्याचा वास. 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 खायले घालते बघा कसा मोत्याचा व घास. देवानं खायले घालते बघा कसा मोत्याचा घास. धन्यवाद, खूपच छान. महाराष्ट्राचे सर हे आयुर्वेद होतात. आयुर्वेद आमच्या शाळेत लईच आयुर्वेद करतात रे. एवढंच आहे तर आयुर्वेदाच्या नुसार ऋतूकाळाचा खाद्यपदार्थ आयुर्वेदात होत नाही. महाराष्ट्र खरंच लय बाहेर रे. अरे कळलं का महाराष्ट्र कसा आहे? हा चल आता चल जाऊ.